नमस्कार मित्रांनो, गणित या विषयामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना घातांक टॉपिक म्हणल्यानंतर भरपूर जणांना अंगावर काटा येतो किंवा घाम फुटतो. तर एक व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओमध्ये भरपूर मुलांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की सर जबरदस्त एक नंबर आहे, सेकंड पार्ट टाका. तर तुमच्यासाठी घेऊन आलेला आपण सेकंड पार्ट. जर व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडण्याच्या पहिले तुम्हाला सांगतो की स्किप करू नका, की काय आहे नेमकं हे तर बघून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की व्हिडिओ बघायचा ना बघायचा काय कारण आहे, बघण्यामागे काहीतरी उद्देश असला पाहिजे. बघून घ्या. येस, ठीक आहे, म्हणजे तुमचा टाइमपास नाही झाला पाहिजे. कंटेंट म्हणजे कंटेंट अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकमेव आपला प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला व्यवस्थित आणि जो तुम्हाला न जमणारा भाग आहे तो कंटेंट आपण तुम्हाला देणार आहे. क्लिअर? ओके. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्हाला एकच करायचं, कमेंट बॉक्सला सोडायचंच नाहीये. कमेंट बॉक्स म्हणजे तुमच्या आवडीचा किंवा तुमच्या मनामध्ये भीती तयार केलेला एखादा असा कोणता टॉपिक आहे तर त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, तर त्यानंतर बॅच जर घ्यायची असेल तर 18 डिसेंबरला बॅच स्टार्ट आहे. तर त्या तारखेपर्यंत 499 फीस आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत आणि 500 रुपयामध्ये पोलीस भरती व्हायला 50 पैकी 50 मार्क आहे. तर विचार करूच नको बाबा. एसएससी साठी पण बॅच आहे आणि दोन्ही बॅचची लिंक पाहिजे असेल तर या नंबरवर हायचा मेसेज करा, तुम्हाला ऍपची लिंक भेटून जाईल. अतिरिक्त माहिती जमा न करता चालू करूया आजच्या लेक्चरला. तर मित्रांनो सांगा, आता प्रश्न आहे 625 गुणिले 125 बरोबर 5चा m घात, तर m ची किंमत किती आहे? येस, तर मग बघा 625 म्हणजे आता दोन्ही पण ठिकाणी चेक करा, ज्या म्हणजे m ची किंमत काढायची त्या m चा पाया किती आहे. m चा पाया 5 आहे. मग m चा पाया 5 आहे तर या दोन्ही पण संख्येला 5 मध्ये कन्वर्ट करा. मग 625 ला जर 5 मध्ये लिहायचं असेल तर 625 म्हणजे 5चा चौथा घात. बरोबर आहे, 5चा पहिला घात 5, दुसरा 25, तिसरा 125, चौथा 625 आणि 125 म्हणजे 5चा तिसरा घात बरोबर आहे 5चा m वा घात. मग आता या ठिकाणी चेक करा, घातांकाच्या नियमानुसार जर पाया समान असेल तर गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होईल. तर 5चा चौथा आणि 5चा तिसरा बरोबर आहे 5चा सातवा बरोबर आहे 5चा m वा, म्हणजे पाया समान आहे तर घातांकाची किंमत m ची किंमत आहे 7. तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. आणि तुम्ही चेक करत असाल तर जे प्रश्न अवघड आहेत एक्झामला मी तेच प्रश्न घेऊन येत आहे बघा. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. येस, मीरा भाईदर 2023 ला आलेला प्रश्न आहे. व्यवस्थित बघायचं, गडबड काहीच करायची नाही. ओके, तर बघा 4.8 चा बघ भावा प्रश्न जबरदस्त आहे. 4.8 चा 6वा घात गुणिले 20 चा 6वा घात भागिले 16 गुणिले 20 चा 6वा घात. ओके, आता लगेच तुम्हाला समजलं पाहिजे की संख्याला कशी मांडणी करायची. ठीक आहे, तर पहिला चेंज जो आहे तो काय आहे बघा. पहिला चेंज याला थोडी या साईडला घेऊया. पीएस पहिला बदल काय करायचा आहे आपल्याला, दिलेल्या प्रश्नामध्ये 4.8 ला आपल्याला असं लिहिता येईल 48/10 आणि मग या 4.8 चा 6वा घात म्हणजेच या संख्येची फोड केल्यानंतर या 4.8 ची किंमत जर समजा 48/10 असेल तर याचा जर 6वा घात असेल तर संपूर्ण संख्येचा 6वा घात असणार आहे. बरोबर आहे. आणि मग त्यानंतर 48 चा 6वा घात आणि 10 चा 6वा घात. पुढं नेक्स्ट 20 चा 6वा घात गुणिले 20 चा 6वा घात आणि तर 16 पण आहे ना, 16 चा 6वा घात आहे, कारण या कंसाचा 6वा घात आहे म्हणजे 16 चा पण 6वा घात आहे आणि 20 चा पण 6वा घात आहे. येस सर, किती 6वे घात आहेत? जितके आहेत तेवढे घ्यायचे बाळा. क्लिअर? मग त्यानंतर बघा, आता आपल्याला घातांकाच्या नियमानंतर गुणाकारचा नियम भागाकारचा नियम सोपा आहे. 20 चा 6वा 20 चा 6वा कॅन्सल आहे. 48 ही संख्या 6 वेळेस आहे, 16 ही संख्या 6 वेळेस आहे. घातांक जर समान असेल तर भावा डायरेक्ट भाग देऊ शकता. मग 16 चा 6वा घात आणि 48 चा 3 चा 6वा घात आहे. आणि मग आता चेक कर, 3 चा 6वा घात भागिले 10 चा 6वा घात म्हणजेच इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकता की 3/10
दोन्ही पण संख्येचा घातांक सेम आहे तर वर दोघाच्या वर 6वा घात आणि मग 310 म्हणजे 0.3 घात. अरे बाप, अरे बाप नाही, परीक्षेला पास होण्यासाठी एवढंच तुम्हाला करावं लागते, कारण सोपं सोपं सगळ्या गावाला जमते आणि जिथं ज्या ठिकाणी अवघड प्रश्न आला त्याच्यावरच मेरिट ठरते. मग तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला 50 रुपयाची बॅच घ्यायची, 100 रुपयाची बॅच घ्यायची, 15ची घ्यायची, कितीची घ्यायची आहे. नुकसान भरपाई जी आहे ते लय भयंकर आहे बघ. फायदा तुला वाटत असेल, रिस्क आहे. 500 रुपयाची बॅच, 15 रुपयाची बॅच कोणतरी द्यायले, 10 रुपयाला कोणतरी द्यायले, 1 रुपयाला कोणतरी द्यायले, 100ला कोणीतरी, आपली 500ला आहे. पण तुला विचार करायचा आहे की नेमकं कोणाकडे फायदा जास्त आहे. ओके, क्लिअर आहे? येस. आणखी एकदा बघा, तुम्हाला जर वाटत असेल तर सिंपल साध्या भाषेमध्ये बघा, लक्ष द्या. 4.8चा 6वा घात 20चा 6वा घात 16 गुणिले 20चा 6वा घात. सगळ्यात पहिले चेक करा की आपल्याला खाली 16 आहे आणि वर 48 करू शकता आपण. मग पहिला चेंज केला, 4.8 ला आपण 48/10 घेतलं. ओके, आणि 48/10 घेतल्यानंतर या संख्येचा 6वा घात म्हणजे या अपूर्णांकाचा पण 6वा घात, अंशाचा पण 6वा घात आणि छेदाचा पण 6वा घात दोन्ही केलेला आहे. क्लिअर? त्यानंतर बाकी काही चेंज केलं नाहीये. 20चा 6वा 20चा 6वा कॅन्सल. इथं घातांक सेम आहे म्हणून भागाकार करू शकता. 16 त्रिक 48 आणि उत्तर आलं 3चा 6वा घात. क्लिअर आहे? आणि मग राहिलं 3चा 6वा भागिले 10चा 6वा, म्हणजेच काय असेल 310चा 6वा घात आणि 310 म्हणजे 0.3. तर करेक्ट आन्सर आहे भावा पर्याय क्रमांक 1. आणि प्रश्न आला 2 नंबरचा फॉर्म, 3 नंबरला सर्वात जास्त फॉर्म आले मीरा भाईदर. ज्यांचा मीरा भाईदरला पेपर आहे एकदा नीट बघा. असे प्रश्न येत असतील तर आपली तयारी चांगली झाली पाहिजे आणि या तयारीसाठी तुमच्याकडे आहे पर्याय क्रमांक 1. ही बॅच तुम्हाला घ्यायचीच आहे आणि या बॅच साठी या नंबरवर हायचा मेसेज करा. फक्त ना फक्त 500 रुपये लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील. ओके, देन नेक्स्ट प्रश्न बघा. वायचा मायनस तिसरा घात भागिले वायचा यमवा घात बरोबर आहे वायचा मायनस पहिला घात. काढायचं काय आहे? काढायचं काय आहे? काढायचं आहे यम. तर यमला त्या साईडला घ्या आणि यमला त्या साईडला घेतल्यानंतर वायचा यमवा घात बरोबर वायचा तिसरा घात मायनस तिसरा घात भागिले वायचा मायनस पहिला घात आहे. आता तुम्ही म्हणाल की सर उजव्या साईडची संख्या डाव्या साईडला प्लसची मायनस होईल. नाही रे बाबा, या संख्येला छेदामध्ये घेतल्यानंतर घातांकामध्ये काही चेंज नाही. आता घातांकामध्ये चेंज होईल. घातांकाच्या नियमानुसार भागाकारातली संख्या अंशामध्ये आली की मायनसची संख्या प्लस होऊन जाईल आणि -3 आणि +1 म्हणजे आन्सर आहे -2. वायचा यमवा घात बरोबर आहे वायचा -2 म्हणजे यमची किंमत आहे -2. पर्याय क्रमांक 1. चलो नेक्स्ट. 2.3 + 2.7 बघ भावा. 2.3 + 2.7 चा तिसरा घात भागिले 2.3 अधिक 2.7. चल भावा, आन्सर काय येते? आता सगळ्यात भारी एकच आहे, या कंसाची बेरीज करा. 2 2 4 7 3 10 म्हणजे 5 चा तिसरा घात भागिले 5 बरोबर आहे. 5 चा तिसरा घात भागिले 5 म्हणजे त्याला आपण असं म्हणतो 5 चा तिसरा घात -1 करण्याची किंमत -1 आहे. तर उत्तर आहे 5 चा दुसरा घात. तर करेक्ट आन्सर आहे पावा 25. सर मला वाकड्यात जायची सवय, मी असं करत नाही. 5 चा तिसरा घात म्हणजे मी असं लिहू शकतो. लिहिना बाळा, भागिले 5 चा किती असणार आहे पहिला घात म्हणजे 5 आहे. 5 5 कॅन्सल, 5 5 किती 25. तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. येस बाबा. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघ. 7 चा 3x वा घात भागिले 7 चा चौथा घात बरोबर आहे 7 चा 8वा घात. क्लिअर? येस बाबा. काय वाटते बघता क्षणी तुम्हाला समजलं पाहिजे. x ची किंमत काढायची आहे तर या ठिकाणी 7 चा 3x भागिले 7 चा चौथा घात बरोबर आहे 7 चा 8वा घात. आता भागाकारातल्या संख्येला त्या साईडला घ्या. का? कारण x ची किंमत ऑलरेडी अंशामध्ये आहे तर x ला काही हात लावू नका. मग या संख्येला इकडे घेतलं तर भागाकारातली संख्या जाईल गुणाकारामध्ये. आणि सगळ्यांनाच माहित झालंय, जन्म झाला तेव्हा सगळ्यांना माहित झालं की पाया समान असताना घातांकाची बेरीज होती. मग 8 अधिक 4 किती आहे 12. तर 7 चा 3x बरोबर आहे 7 चा 12वा. क्लिअर आहे भावा? मग पाया समान आहे आणि पाया समान झाल्यानंतर घातांक पण समान असेल आणि घातांक समान म्हणजे 3x ची किंमत 12 आहे तर x ची किंमत 12 भागिले 3. तर उत्तर किती आहे भावा? उत्तर आहे तुमचं 4. उत्तर आहे तुमचं 4. क्लिअर आहे? पर्याय क्रमांक 2. येस. देन त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न.
2चा -3 -2 आणि +1/3 आहे. तर तुम्ही याला असंही लिहू शकता, 2चा घातांकावर घातांक गुणाकार त्याच्या घातांकावर गुणाकार म्हणजे -3 गुणिले -2 गुणिले 1/3 1/3 आहे. आणि मग चेक करा, मायनस मायनसचा गुणाकार प्लस होते, 2चा 6वा घात गुणिले 1/3. मग 3 दोन्ही 6, मग 2चा दुसरा घात आणि 2चा दुसरा घात सगळ्यांना माहित आहे. पर्याय क्रमांक 2. वारे वा, शाबाश, SRPF. असे प्रश्न आले तरच जिंदगी चांगली होऊ शकते. बघा, सोप्या प्रश्नामध्ये कोणाचंही भलं झालेलं नाहीये. क्लिअर. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा 64चा 1/6. बघा मागचा प्रश्न कोणाला संबंध नाही, डबल सांगतो बघा. येस. मागचा प्रश्न, या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलं आहे. घातांकावर जेव्हा घातांक असेल, घातांकावर घातांक त्याच्या डोक्यावर घातांक, याचा अर्थ आहे की सगळ्या संख्येचा गुणाकार. तर 2चा -3 गुणिले -2 गुणिले 1/3. आता सांगा, मायनसची संख्या 2 वेळेस जर गुणाकारात आली तर त्याचा अर्थ आहे ते प्लस असणार आहे. मग 3 दोन्ही 6 गुणिले 1/3 आहे, 1/3 आहे म्हणजे 2चा 6वा, 3 दोन्ही 6 होऊन जाईल. आणि मग इथं 2चा दुसरा म्हणजे उत्तर आहे 4. काय भावा, एकदम सोपं आहे बघ, फक्त सांगणार भारी पाहिजे आणि समजून भारी पाहिजे. आणि असं जर उत्तर पाहिजे असतील आणि असं जर समजा तुम्हाला रिस्क नको असेल यावर्षी कोण्या हालतीत पोलीस भरती पाहिजे असेल तर भावा ही बॅच घ्यायची. 18 डिसेंबर पासून स्टार्ट आहे आणि फक्त 499 आहे. बघा, तुला वाटत असेल तुझ्याकडे 10 रुपयाची बॅच आहे, 5 रुपयाची बॅच आहे, 15ची बॅच आहे, 99ची बॅच आहे, तर तुला हे प्रश्न आलेत का? नाही आहेत. पुस्तकातले प्रश्न तुला जमालेत का? जमना गेले. तर समजून घे की त्या बॅचने तुला फसवलेलं आहे. आणि ही बॅच जी आहे ते तुला ऍप लिंक पाहिजे असेल तर या नंबरवर हायचा मेसेज करायचा. ओके, क्लिअर. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट पुढचा प्रश्न, 64चा 1/6. बघ भावा, 64चा 6वा घात म्हणल्यानंतर असं येते. 64चा 6वा घात म्हणजे 64 ची संख्या 6 वेळेस गुणाकारात घ्या. 64 ची संख्या 6 वेळेस गुणाकारात घ्या. पण छेदामध्ये संख्या आहे तर याला म्हणायचं कसं की 64चा 1/6 घात म्हणजे 64 कोणत्या संख्येचा 6वा घात आहे? 2चा घात आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं, एवढं सोपं आहे. 64चा 1/6 म्हणजे 64 कोणत्या संख्येचा 6वा घात आहे? 64 आहे काय असेल? 2चा 6वा घात आहे. क्लिअर. त्याच्यानंतर इथं पण बघ, 343चा 1/3 घात, छेदामध्ये 3 आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की 343 कोणाचा तिसरा घात आहे? तर 343 7चा तिसरा घात आहे. तर पर्याय क्रमांक 2. काय वाटते? त्यानंतर पुढे चेक करा, 81चा 3/4 घात. परत आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की छेदामध्ये संख्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की 81 कोणत्या संख्येचा 4था घात आहे? 3चा. आणि त्याच्या डोक्यावर तिसरा घात म्हणजे उत्तर आहे 27. बरोबर. मग ह्या अशा सर्व प्रश्नांसाठी भावा तुला रिस्क घ्यायचीच नाही. या वर्षी रिस्क घेतलास की तुझा कार्यक्रम संपला. बघ, 499 ला बॅच आहे आणि बॅच साठी तुला काय असणार आहे? हायचा मेसेज करायचा आहे या नंबरवर. तुम्ही म्हणसाल की सर एवढं का प्रमोशन करायला तुम्ही? बाई गरज आहे, गरज असली तेव्हा करायचं. कोणी बी येऊन प्रमोशन करायला मग आपलं पण काम आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, या वर्षीची भरती निघाली पाहिजे. बघा, क्लिअर. 40 मायनस 2चा 0वा घात 1. आणि आता तुम्ही म्हणसाल की सर मी पहिले याचा घात घेतो. 2चा 0वा घात 1 आणि 1च्या डोक्यावर तिसरा घात. 1चा कितवाही घात घे, उत्तर किती आहे? 1. तो असं केलास तर उत्तर आलं 1. किंवा आता सांगितल्याप्रमाणे घातांकावर घातांक म्हणजे गुणाकार आहे. 0 गुणिले 3 किती आहे? 0 गुणिले 3 0 आहे. आणि कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे 1. तर उत्तर आहे भावा किती? 39. पर्याय क्रमांक 3. क्लिअर आहे. चलो, बघता क्षणी भावा, अरे घातांकाचे नियम माहित असतील आणि घातांक जर प्रॉपर अभ्यास केला असेल तर सगळ्या जगाला माहित आहे की कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 असते. आणि या सगळ्या संख्येचा मध्ये काही बी कर रे, या संख्येचा 0वा घात 1 आहे. तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही तुमचा करेक्ट आन्सर आहे. देन त्याच्यानंतर मायनस संख्येचा जर समघातांक असेल, मायनस संख्येचा समघातांक असेल तर उत्तर प्लस मध्ये येते. काही नाही समजलं सर? बघ बाळ्या, -2चा दुसरा घात -2 गुणिले -2 उत्तर किती असणार आहे? 4. -2चा 4था घात म्हणजे -2 गुणिले -2 गुणिले -2 गुणिले मायनस मायनस प्लस मायनस प्लस उत्तर असणार आहे +16.
म्हणजे मायनस संख्येचा समघातांक उत्तर प्लस येते आणि मायनस संख्येचा विषम घातांक उत्तर हे तुमचं काय असणार आहे मायनस येते, कारण मायनस मायनस कटून गेलं एक मायनस राहिले, याला प्लस करण्यासाठी कोणी भागीदारच नाहीये, तर 2 दुनी 4 दुनी 8 उत्तर असणार आहे मायनस मध्ये. मग आता चेक करा, मायनस संख्येचा घातांक जर विषम असेल तर उत्तर तुमचं मायनस येते आणि कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे 30 संख्या प्लस कोणत्याही संख्येचा शून्यवा घात या कंसाचा शून्यवा घात 1 आणि 1 चा कितवाही घात 1. 13 मायनस 13 प्लस 2 उत्तर आहे मायनस 11. पर्याय क्रमांक 1 कुसळगाव SRPF 2021. चलो 2 चा मायनस पहिला घात भावा. आता 2 चा मायनस मागच्या प्रश्नाला याच्यामध्ये ऍड करू नका. तुम्ही म्हणसाल की सर मागच्या प्रश्नामध्ये मी काय बघितलं की मायनस संख्येचा समघातांक प्लस येते, मग समसंख्येचा मायनस घातांक प्लस येते का? असं नाही बाळा. या ठिकाणी बघा, जर घातांकाला जर समजा तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचा घातांक जर मायनस मध्ये असेल तर मायनस घातांकाला प्लस करण्यासाठी दिलेल्या संख्येला उलट करा आणि घातांक तुमचा प्लस होईल आणि 2 चा पहिला घात म्हणजे 2 आहे आणि 1/2 म्हणजे 0.5. पर्याय क्रमांक 3. राईट. तर मित्रांनो, या प्रकारचे व्हिडिओ जर आणखी पाहिजे असतील आणि तुम्हाला माहित आहे की कंटेंट वर जर समजा आधारित कुठं लेक्चर असेल, कारण तुमच्या हातात आहे महाराष्ट्राचं भविष्य. मी नाही म्हणत की मी लय भारी शिकवत आहे, पण माझ्यासारख्या शिक्षकांना या ठिकाणी वाव भेटला पाहिजे आणि प्रत्येक गोरगरीब मुलांना काय असणार आहे क्वालिटी एज्युकेशन मिळाले पाहिजे. कारण या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना घरोघरी काय असेल, गरीब मुलांना काय असेल सेंट्रलला पाठवा, केंद्राच्या परीक्षेत फॉर्म भरले पाहिजे आपले पोरं. आणि त्यासाठी काय असेल की या लेवलचे प्रश्न जर युट्यूबला होत असतील तर चांगल्या दर्जाचे शिक्षक तुम्हाला बघायला भेटतील. नाहीतर काय असेल, तुमचं दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण फॉर्म भरायचा आहे आणि पुढच्या वर्षी फॉर्म भरायचा आहे, त्याच्या पुढच्या वर्षी फॉर्म भरायचा आहे. जर सेंट्रलच्या तुम्ही चेक करा, युपीएससी मधल्या केंद्रीय परीक्षेमध्ये, रेल्वेमध्ये, एसएससी मध्ये काय दर्जा आहे शिक्षकांचा आणि आपल्या इकडचे जर तुम्ही क्लास बघितले तर कुठल्याही प्रकारचा दर्जा नाहीये. आणि हेच जर समजा चेंजेस तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्या हातात आहे, तुम्हाला निवड करायची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी अशा शिक्षकांना प्रमोट करायचं आहे ज्यांच्याकडे कंटेंट आहे, बाकी बिनकामाचा पसारा नाहीये बघा. ओके. आणि तर आता मार्केटचा कचराच होऊन गेला पूर्ण. 1 रुपयाला ब्याज द्यायले, 2 रुपयाला द्यायले, 10ला द्यायले, 100ला द्यायले, पोरग 2 रुपयाची ब्याज घेऊन गावावर सांगायले माझं गणित चांगलं झालं. अरे त्याच्या त्या 2 रुपयाच्या 10 रुपयाच्या बॅच मध्ये काय आहे ते सगळ्या गावाला कळलं आहे, पण तरी पण फसवणुकीचा कार्यक्रम जोरदार चालू आहे. मग तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला या वर्षी नापास व्हायचं आहे, पुढच्या वर्षी नापास व्हायचं आहे, त्याच्या पुढच्या वर्षी नापास व्हायचं काय, याच वर्षी पास व्हायचं आहे. ओके. तर मी या सर्व सविस्तर गोष्टीसाठी काय असेल तुमच्या समोर प्लॅटफॉर्म आहे, युट्यूब आहे आणि तुम्ही डिसाईड करू शकता की या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना चांगला न्याय कोण देऊ शकते, त्याच विद्यार्थ्यांना प्रमोट करा. व कोणीतरी भपकेबाज काहीतरी बोललं म्हणून त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करू नका. ऑलरेडी सगळे मोठे झाले आहेत आणि काही काही जणांचा विषय काय असेल गणित आहे ते मराठी शिकवायले, ज्याचा विषय मराठी आहे ते जीएस शिकवायले, ज्याचा विषय काहीच नाही ते सगळे शिकवायले. हे असे धंदे करून काय असेल महाराष्ट्रातल्या पोरांना बिघडवण्याचं काम चालू आहे. एका विषयाला न्याय एकाच मास्टर दिला तर या महाराष्ट्राचं भलं होईल. पोलीस भरतीचं पोरग एसएससी ला जाईल, पोलीस भरतीचं पोरग रेल्वेला जाईल, पोलीस भरतीचं पोरग सेंट्रलच्या कुठल्याही परीक्षेत फॉर्म भरल आणि अर्धे पोरं तिकडं आधे इधर आधे उधर राहिलेले इथे, या प्रकारचा कार्यक्रम चालू होईल. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये फक्त न फक्त सगळी इथंच मरून जातील बघा. ठीक आहे. तर बाकीच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करायची आहे कोणत्या टॉपिक पाहिजे आणि कसं लेक्चर वाटलं. तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय. थँक्यू सो मच.